हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आय होप सगळे मजेतच असाल. आम्ही चाललो आहोत, माझ्या काकाच्या मुलीचं लग्न आहे. लग्नाच्या कार्यक्रमाला चाललो आहोत आम्ही. चौघं पण चाललो आहोत आणि नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो. तर हे बघा, क्रांती चौक इथं आम्हाला वरती मस्त शिवाजी महाराजाचा पुतळा हे तर सगळ्याला माहीतच आहे, पण तो आम्हाला अर्धाच दिसला आणि तिथून जायला मम्मीच्या गावाला जायला आम्हाला बसमध्ये जायला लागतं. 1 तास लागतो. त्याच्यासाठी आम्ही बसमध्ये बसलो होतो. मस्त मजा करीत, एन्जॉय करीत आम्ही गेलो. खूप दिवसांनी गावाला गेलो होतो. तर खूप मजा आली आम्हाला. हे बघा, बाहेर पण आम्ही डायरेक्ट संध्याकाळी बसलो, डायरेक्ट सकाळी आलो आणि नंतर मग तिथं गेलो तर संध्याकाळचाच ब्लॉग सुरू केला मी. हे बघा, हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही मस्त एन्जॉय करा हळदीचा कार्यक्रम. चला तर. मम्मी आली का? तर ही आहे माझी छोटी बहीण. ही आहे नवरी. तर बघा, नवरी किती सुंदर दिसत आहे, मस्त छान. तर आमच्याकडे याचं रिच्युअल आहे. जे खायचं पान राहते ते खाली पाटाखाली ठेवतात, मग नवरी उभी राहते. तर फ्रेंड, कोणाकोणाकडं असं रिच्युअल आहे नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, जे आपलं टोपलं राहते आणि 5 कलश राहते, ते त्याच्यामध्ये कुंकाचं पाणी राहते आणि 5 सुवासिनी राहते. तर त्या हे करा, ते पाणी आपल्या अंगावरती टाकताना आपल्याला 5 उठक बैठक लावायचं सांगतात. आमच्याकडं अजून एक रिच्युअल आहे, ते म्हणजे नवरीसमोर एक मुलाला आणि मुलीला अंघोळ घातल्या जाते. तर तेच आता इथं चालू आहे.
आहेत माझे मम्मी पप्पा आणि यांच्या हातची हळद निघली होती. सगळ्यात पहिले ह्या नवरीला हळद लावतील, मग हळदीचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग बाकीचे सगळे हळद लावतात. पटकन हळद घेतो. दर्शिक पाहुणे जवळ सारखा हात लावा. इकडे बघा समोर. ताई 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 इकडे बघा. फिरा माझ्याकडं बस. ओके समोर बघा. थांब ना तू. त्या हसनाच्या चक्कर मध्ये पप्पा डोळ लागले ना का. ओके चला.